एक मोठी टीम आज BRS नंतर MRS पक्ष स्थापन झाल्यानंतर एक फार मोठी टीम महाराष्ट्रात आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांचं व्यक्तिमत्व बघितल्यानंतर परवा मी सोलापूरमधलं स्टेटमेंट ऐकलं की महाराष्ट्राच्या तिजोरीवर शेतकऱ्याचा प्रथमाधिकार आहे आणि संबंध महाराष्ट्रातल्या तमाम बळीराजाला एक फार मोठा दिलासा झाला। शिंदे साहेब एक धडाडीचं धाडसी नेतृत्व आहे आणि जास्त काय अभ्यास करत नाहीत, पण एखादा बळीराजाच्या दृष्टीने फार मोठा भविष्यात यांच्या हातून या राज्यासाठी एक मोठा निर्णय होईल। आम्ही यांच्यामध्ये दुसरा केसीआर शोधतोय। महाराष्ट्रातल्या बळीराजाला आणि महाराष्ट्राला फार मोठी या धाडसी नेतृत्वाची आणि तडकाफडकी निर्णय घेण्याची जे काही यांच्यामध्ये व्यक्तिमत्व आहे, निश्चितपणे आम्ही आजच्या या ऐतिहासिक दिनी मी साहेबांनाही विनंती करतो की साहेब, आम्हाला एक दिवस महाराष्ट्राच्या अधिवेशनासाठी द्या। संबंध महाराष्ट्रातले सगळे 40 वर्षातले शेतकरी चळवळीतले BRS मधले MRS मधले सगळे टोटल जे झोपलेले कामात असलेले नसले टोटल शेतकऱ्याच्या प्रश्नाभोवती काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एकत्रित तुमच्या उपस्थितीत प्रवेश द्यावा लागेल। आज आम्ही औपचारिकदृष्ट्या जे आमची कार्यकारिणी होती, काही नेते आता मनोहरराव पटवारी माजी आमदार, 3-4 माजी आमदार त्या वंदे भारतमध्ये आहेत। वेळ मिळाला तर साहेबांना संध्याकाळी भेट करून देऊ, पण मी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करेल आणि साधारण 15 ते 20 दिवसांनी किंवा 30 दिवसाच्या आत एक जर दिवस आम्हाला दिला तर मी संबंध शेतकऱ्याचं एक मोठं अधिवेशन आमचे 50,000च्या वरती कार्यकर्ते एकत्रित करून त्यांचा सामुदायिक प्रवेश या धाडसी नेत्याच्या आणि ज्यांच्याकडे पुरा महाराष्ट्राची नजर आहे, ग्रामीण भागाची नजर आहे, या नेत्याच्या नेतृत्वात एक नवा इतिहास होईल। आमच्या बळीराजाची अपेक्षा आहे की कधीतरी, माझी खात्री आहे की महाराष्ट्र हा बळीराजा आत्महत्या मुक्त होईल तर फक्त शिंदे साहेबाच्याच नेतृत्वात होईल, एवढं मला खात्री वाटते। मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आता साहेबांनाही म्हणतो की साहेब खूप मोठी उडी आहे आम्ही आणि तुम्ही दिलदार आहात सर्व अर्थाने। आमच्या आता डावे उजवे सगळे बघितले, पण या महाराष्ट्राचं नक्की भवितव्य नक्की चांगलं आहे तुमच्या नेतृत्वात, हे आम्हाला दिसलं, जाणवलं आणि म्हणूनच आम्ही हा ऐतिहासिक निर्णय पूर्ण चळवळीने आपल्या नेतृत्वात काम करण्याचा यापुढे घेतलेला आहे। मी आपला आभार मानतो। आपली सगळ्यावर अनेक कार्यकर्ते सांगतात किंवा मोठा दानशूर, दिलदार, धाडशी आणि कार्यकर्त्याला जपणारा नेता आहे अशी आपली ख्याती आहे। बस इतकंच बोलतो, थांबतो। आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेतो। काय तुमच्या जन्मभूमीतून कोणतरी एक पुष्पगुच्छ बस मानेस चालतो, इथंच थांबतो। आपला आशीर्वाद घेतो। फक्त हे आपण सगळ्यांनी आमच्या या बळीराजाच्या चळवळीतल्या टीमला सामाजिक राजकीय आपल्या नेतृत्वात न्याय मिळेल आणि आमचा आत्मविश्वास वाढेल एवढी खात्री बाळगतो। थांबतो। धन्यवाद।